निसी जाना जे देही उदास गेल्या आशा पास निवारणी। आता जे देहासंबंधी उदास आहेत, ज्यांची या देहावरील आसक्ती नष्ट झाली असे भक्त, आता कोणते भक्त कोणाला म्हणावं, तर ज्यांचं या देहावरील प्रेम नष्ट झालं त्यांना भक्त म्हणावं। महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, विषय तू त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता। आता ज्यांचा विषय फक्त नारायण हाच झालेला असतो त्यांना इतर लौकिक माता पिता जन धन हे अजिबात आवडत नाही। म्हणून महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून निधी। तर जे देहावरती उदास आहेत अशा भक्तांच्या निर्वाणीच्या वेळेस भगवंत त्यांचं मागे पुढे उभे राहून सांभाळ करतो, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही। महाराज चौथ्या चरणात म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे। आता जे सत्कर्म करतात त्यांना जो कोणी भय घालतो त्याला नरकाला जावं लागतं। म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सत्य, आता सत्य कर्म चांगला धर्म हेच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं आणि अधर्माची वाट आपल्याला नरकापर्यंत घेऊन जाते। म्हणून तुकोबारायने आपल्याला भय घातलं, घातलिया भय नरका जाणे। विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता उर्वरित वेळामध्ये आपण अभंगाचा विस्तार पाहू किंवा तुम्ही झोपलात तरी काही हरकत नाही। विठ्ठल एक साधक माझ्या तुकोबारायांकडे आला आणि म्हणाला, तुकोबाराय म्हणे तुम्ही संतांची किंवा भक्तांची ओळख करून देता, पण त्यापासून आम्हाला फायदा काय? आता बघा आजकालची दुनिया कशी, तर बिगर फायद्याचं काहीच करत नाही। ज्या गोष्टीत आपला फायदा नाही ती गोष्ट करत सुद्धा नाही। म्हणून महाराज म्हणतात की त्यांना महाराजांना लोक म्हणू लागले, तुकोबाराय तुम्ही आम्हाला संतांची किंवा भक्तांची ओळख करून देता, पण त्यापासून आम्हाला फायदा काय? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आम्हाला संतांची किंवा भक्तांची ओळख करून देण्यापेक्षा एखाद्या श्रीमंताची एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या, जेणेकरून आमच्या संसाराकरिता लागणारं धन आम्ही त्यांच्याकडून घेऊ शकू। कारण तुम्हीच तर म्हणता की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी। आता ज्यांच्याकडे धन आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, या जगात त्यालाच मान आहे। कारण तुकोबाराय आम्हाला आमचा संसार जर सुखी करायचा असेल तर त्यासाठी पैशाची गरज आहे। म्हणून तुम्ही आम्हाला संतांची किंवा भक्तांची ओळख करून देण्यापेक्षा एखाद्या श्रीमंताची एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या, जेणेकरून आम्ही आमच्या संसाराकरिता लागणारं धन त्यांच्याकडून घेऊ शकू। मग तुकोबाराय म्हणतात, अरे मला सगळं मान्य आहे, पण या मृत्यूलोकामध्ये जगत असलेल्या प्रत्येक माणसाला या पैशाशिवाय अतिरिक्त एका गोष्टीची गरज आहे। त्या गोष्टीचं नाव काय, तर सुख। बघा आता सुख सर्वांनाच पाहिजे, सुख कोणाला नकोय? सुख सर्वांना सुख पाहिजे ना। बघा सगळ्यांना सुख पाहिजे, म्हणून सर्वांना सुख पाहिजे। सुख नको म्हणणारे प्राणी अजून जन्मालाच आले नाहीत, तो पुढेही येणार नाही। ल्याबे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हावं संसारी, म्हणजे सुख सर्वांना पाहिजे। आता आपल्याला काय वाटतं, आपल्याला सदैव सुख असावं। आता गड्यालाही वाटतं की आपल्या मालकाने आपल्याला दुःख देऊ नये, म्हणजे सगळ्यांना सुखाचीच अपेक्षा आहे, दुःख हे कोणालाही नकोय। म्हणून महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात की मज लागी दुःख हो आवे ऐसा कोणी भावे न जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता। म्हणजे या सगळ्यातून सिद्ध काय होतं, तर सगळ्यांना सुखच पाहिजे, दुःख कोणालाही नकोय। परंतु स्वतःपुरतं सुख पाहिजे का, तर नाही। आपल्या मामाला, आपल्या मावशांना, आपल्या काकूला, आजीला सगळ्यांसाठी सुख पाहिजे। तर सुख तुकोबाराय म्हणतात सुख तुमच्या जवळच आहे, परंतु तुम्ही ती जागा चुकला आहात। तुझ्या आहे तुझा पाशी बरी तू जागा चुकलाशी। तुकोबाराय म्हणतात सर्व सुखाचा मार्गच तुमच्या जवळ आहे, परंतु तुम्ही ती जागा चुकला आहात। म्हणून तुम्हाला पदोपदी दुःख भोगावं लागतंय आणि हा सारा जन्म सुखाच्या आशेत जातो, परंतु सुख काही मिळत नाही। म्हणून सगळ्यांना सुख पाहिजे, परंतु ते सुख कुठं मिळतं, तर संतांजवळ। म्हणून संतांच्या भेटीची गरज असावी लागते, संतांच्या ओळखीची गरज असावी लागते, असं तुकोबाराय सांगत होते। पण त्यातच एक जण उठला आणि म्हणाला, तुकोबाराय तुम्ही असे दुप्पट्टी केव्हापासून बोलायला शिकलात? कारण या ठिकाणी तुम्ही सांगताय की सुख पाहिजे असेल तर संतांच्या भेटीची गरज आहे, परंतु तुम्हीच दुसऱ्या एका ठिकाणी असं सांगतात की देव आपलासा झाल्याशिवाय जीवाला सुख नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा। मग तुकोबाराय आम्ही नेमकं करायचं काय? आता सुख प्राप्ती करिता संतांची ओळख करून घ्यायची का भगवंताची प्राप्ती करून घ्यायची? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्ही दोन्ही पण बरोबरच करताय। कारण भगवंताशिवाय देखील जीवाला सुख नाही आणि संतांच्या भेटीशिवाय देखील जीवाला सुख नाही, परंतु हे दोन्ही काही वेगळे नाहीत, हे दोन्ही तर एकच आहेत। तुकोबाराय म्हणतात देव ते संत निमित्त त्या प्रतिमा। देव आणि संत हे काही वेगळे नाहीत। बघा जीवाला सुख जर पाहिजे असेल तर संतांच्या भेटीची गरज असावी लागते आणि त्यासाठी
भगवंताची प्राप्ती जर झाली तरच जीवाला सुख आहे. आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी काय उपाय आहे? तो फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे संत. एकंदरीत हे सगळं सुख संतांजवळ आहे. म्हणून आता भगवंताच्या प्राप्तीकरिता म्हणा किंवा संतांच्या भेटीकरिता म्हणा, परंतु जीवाच्या सुखाकरिता म्हणा, परंतु त्यासाठी काय उपाय आहे? तर संत. तर भक्त कोण असतात आणि भक्त ओळखायचे कसे हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भक्त ऐसे जाना कैसे जाना. आता प्रश्न निर्माण होतो, भक्त ऐसे जाना पण कैसे जाना? तर जे देहावर उदास आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, संत कबीरदास. आता पूर्वीचे लोक काय करायचे तर सकाळी सकाळी उठून भगवंताच्या दर्शनाला जायचे, दर्शन घेऊन परत आपल्या आपल्या कामाला लागायचे. मग सकाळच्या प्रहरी संत कबीरदास भगवंताच्या दर्शनाकरिता गेले, पण दर्शन झालं, परत येताना ते त्यांचं नामचिंतन सुरू होतं. काय नामचिंतन सुरू होतं? तर श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, असं नामचिंतन सुरू होतं. परंतु त्यांचं भान जागेवर नव्हतं. आता त्या गावात एक पिसाळलेलं कुत्रा होतं. आता ते कुत्रा आला आणि त्या कबीरदासांच्या पायाचा वचका तोडला, तरी सुद्धा कबीरदास भानावर नव्हते. त्यांचं नामचिंतन सुरूच होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं नामस्मरण सुरू होतं. मग तिथेच कट्ट्यावर बसलेले लोक त्याला म्हणू लागले, अरे ओ कबीरदास, अरे यार कुत्ता काट रहा है. त्यावेळेस कबीरदास भानावर नव्हते. मग ते लोक पुन्हा म्हणू लागले, अरे ओ कबीरदास, अरे यार कुत्ता काट रहा है. त्यावेळेस कबीरदास भानावर आले आणि म्हणाले, कुत्ता काटे या कुत्ता काट रहा है, लेकिन मेरा क्या जा रहा है, उसमें मेरा कुछ भी नहीं जा रहा. म्हणजे यालाच म्हणतात जे देही उदास. भक्त ऐसी जाना जे देही उदास, गेल्या आशा पाश निवारोनी. तर आणखीन एक उदाहरण सांगते बघा. एक महात्मा होता, असाच या कबीरदासांसारखाच एक महात्मा होता. तो सतत नामस्मरण करायचा, पण ते कसं करायचा तर त्याचं कामही सुरू असायचं, नामस्मरण देखील सुरू असायचं. आता त्याचं काम काय होतं तर शेतातून माती आणायची आणि त्याचा रावा करून, त्यात चिखल करून त्याच्यापासून मडकी बनवायची. आता त्यांचं काम सुरू होतं आणि नामस्मरण देखील सुरू होतं. परंतु नामस्मरण कसं आहे हे तर कामामध्ये सुद्धा करता येतं. म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नामस्मरण कसं आहे तर कामात सुद्धा करता येतं. म्हणून संत गोरोबा काकांचं नामस्मरणही सुरू होतं आणि कामही सुरू होतं. परंतु मग त्यांची पत्नी आली आणि म्हणाली, अहो मालक, मी पाणी आणण्यासाठी विहिरीवर जाते, तोपर्यंत आपल्या मुलाकडे लक्ष ठेवा. परंतु गोरोबा काका भानावर नव्हते, त्यांचं भजन सुरू होतं. मग ते भानावर नव्हते. पत्नीने असं सांगितलं व ती पाणी आणण्याकरिता गेली. मग त्या मुलाला काय, आता गोरोबा काकांचं भजन सुरू होतं. मग त्या मुलाला आवाज ओळखीचा येऊ लागला. मग तो लहानसा मुलगा रांगत रांगत आपल्या आवाजाच्या दिशेने गेला आणि ज्या ठिकाणी गोरोबा काका रावा तुडवीत होते का माती, त्या ठिकाणी गेला. आता तुकोबारायण गोरोबा काका भानावर नव्हते. मग तो मुलगा आला, त्यांच्या पायाखाली तुडू लागला, तरी सुद्धा गोरोबा काका भानावर नव्हते बघा. मग त्या मुलाचा चिरडा झाला, मातीमध्ये तो मुलगा मिसळून गेला. पण गोरोबा काका भानावर नव्हते, त्यांचं भजन सुरू होतं. पण ते भानावर काही नव्हते, त्यांचं भजन सुरू होतं. मग त्यांची पत्नी आली आणि ते आपल्या मुलाला शोधू लागली, इकडे फिरती तिकडे फिरती, पण काही मुलगा काही सापडत नाही. कारण मग तिचं नजर जाते की त्या राव्यामध्ये, त्या राव्यात नजर जाते आणि ती बघते तर तो रावा पूर्ण रक्ताने लाल बुंद झालेला होता. त्यामध्ये एका ठिकाणी आपल्या मुलाचा पाय पडलेला दिसतो. मग ती आक्रोश करू लागते, ओरडू लागते, काय हो तुम्ही तर त्या भगवंताचं दर्शन नामस्मरणामध्ये एवढे कसे दंग होता की स्वतःच्या मुलाला पायाखाली चिरडून टाकलं. मग गोरोबा काका म्हणतात, ऐक माझी मजा झाले अनावर
मला बोल, माझ्या भगवंताला काही बोलू नको. म्हणजे संत कसे असतात तर त्यांना आपल्या भगवंताविषयी वाईट बोललेलं सहन सुद्धा होत नाही, म्हणून ते देहावरती उदास असतात, म्हणून त्यांना जे देही उदास असं म्हटलं जाते. राजा यज्ञवल्क ऋषी होते. ते यज्ञवल्क ऋषी मिथिला नगरीमध्ये आले आणि कथा सांगू लागले. मग त्या कथा ऐकण्याकरिता सर्वच मिथिला नगरीमधले भाविक भक्तजन आले आणि ऐकण्याकरिता बसले. आता ती कथा ऐकण्यासाठी राजा जनक सुद्धा तिथे उपस्थित होता. आता असेच कथा ज्या प्रकारे इथं कीर्तन सुरू आहे त्या प्रकारे तिथं कथा सुरू होती. मग ऋषी कथा सांगत असताना असेच माग बसलेले लोक, आता आपापसात बोलण्यासाठी लोक माग बसतात बघा, कीर्तनात कधी कथेत कधी, पण बोलण्यासाठी लोक माग बसतात. मग ते सुद्धा लोक माग बसलेले होते. तर त्यांची बडबड सुरू झाली. काय म्हणू लागले तर बघा, हे ऋषी कसे आहेत तर फक्त एकट्या राजाकडेच बघून कथा सांगतात, दुसरे पण लोक आलेत ना. मग त्यातला दुसरा काय म्हणतो, अरे तो जरा जास्त 10-5 रुपये जास्त देत असेल म्हणून त्याच्याकडे बघून कथा सांगत असतील. त्यावेळेस हे आता ते ऋषी कसे होते तर योग अभ्यास झालेला होता त्यांचा. मग त्यांनी त्यांच्या योग साधनेने त्यांना समजलं की हे लोक असे असे म्हटले. त्यावर मग त्यांनी काय केलं तर आपल्या योग साधनेने सगळीकडे आग पसरून दिली. जिकडे वारा तिकडे आग, जिकडे बघावं तिकडे आगच दिसत होती. पूर्ण आता राजाची नगरी सुद्धा जळून गेली. मग तिथले मंडपातले सगळे लोक उठून पळू लागले आणि काही लोक त्या राजाला सांगायला आले, अरे राजा तुझी सगळी नगरी जळाली. त्यावेळेस राजा म्हणतो बघा, ती नगरी जळाली त्यात माझं काही गेलं नाही. आता सगळीकडे आग पसरली होती, मंडपात सुद्धा आग लागली होती बघा. ज्या ठिकाणी राजा बसला होता, ज्या आसनावरती राजा बसलेला होता त्या आसनाला सुद्धा आग लागली होती. आणि त्या आसनालाच आग लागली होती का तर राजाचा पाय देखील जळू लागला. त्यावेळेस लोक म्हणू लागले, अरे राजा ती नगरी जळू दे पण तुझा पाय जळतोय पाय. त्यावेळेस तो राजा म्हणतो की हा पाय जळतोय त्यात माझं काहीही जात नाही. म्हणून अशा भक्तांना जे देही उदास असं म्हटलं जाईल. भक्त ऐशी जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. त्यांच्या आशा पाश निवारून गेलेले असतात आणि त्यांचा फक्त एकच विषय झालेला असतो, तो म्हणजे झाला नारायण. ज्यांचा विषय भगवान श्रीहरी झालाय, फक्त भगवान श्रीहरी ज्यांचा विषय झाला अशा संतांना तुकोबाराय म्हणतात की त्यांना जन धन माता पिता हे अजिबात आवडत नाही. मग आता तुकोबाराय म्हणतात की जसं की एखादी पतिव्रता स्त्री असते बघा, तिला आपल्या पतीला सोडून दुसरं काहीच आवडत नाही. म्हणजे ती आपल्या पतीला सोडून दुसऱ्याकडे बघत सुद्धा नाही आणि त्यांचं वर्णन देखील करत नाही. पतिव्रता नेनो अनिकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी, त्यांचं वर्णन देखील करत नाही. असेच भक्त असतात, त्यांना भगवान परमात्म्याला सोडून काहीच आवडत नाही. म्हणून ते भगवान परमात्म्याला सोडून काहीच आवडत नाही. मग त्यांना फक्त आता संतांना फक्त 4 गोष्टी आवडाव्यात व 4 गोष्टी आवडू नाहीत. आता कोणत्या 4 गोष्टी आवडू नयेत तर पहिला आहे जन. जन का आवडू नये तर जन कसे असतात तर जन हे सुखाचे दिल्या घेतला सुखाचे दिल्या घेतला जन कसे असतात तर जन आता कितीही राजकारणी पक्ष असो, कितीही सत्ताधारी पक्ष असो, पण लोकांच्या मनात आला ना तर एका क्षणात खाली खेचतात आणि जर मनात आलं तर एका मिनिटात राजा बनवतात. म्हणजे जन कसे आहेत तर जन एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत फिरतात आणि चौथ्याचा प्रचार करून 5व्याला निवडून आणतात. असे हे जन असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ना आवडे जन जन विठ्ठल आणखीन एका कारणामुळे जन आवडून येत. ते कारण काय तर लोक घोड्यावर पण बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत बघा. आता आसोल्यातला एक माणूस घोडा विकण्याकरिता धारूरला निघाला होता. त्यावेळेस तो आपल्या मुलाला सोबत घेऊन निघाला होता.
मग त्याने आपल्या मुलाला सोबत घेतलं आणि घोडा विकण्याकरिता निघाला. आसोलेच्या पुढे गेला आणि तिथं काही लोक भेटले. ती लोक काय म्हणाले, अरे तू तुझ्या लहान मुलाला घेऊन पायी चालतोय, त्यापेक्षा मुलाला घोड्यावर तरी बसव. मग तो त्याचा ऐकतो आणि त्या मुलाला घोड्यावर बसवतो. आता गोपाळपूर पर्यंत गेल्यावर गोपाळपूर मधले लोक काय म्हणतात, अरे तुला काय कळतं का, तू तुझ्या मुलाला घोड्यावर बसवलंस आणि तू स्वतः पायी चालतोयस. अशाने ती मुलं बिघडतात. म्हणून मग त्याला हे बोलणं पडतं. मग ते काय करतो तर आपल्या मुलाला खाली घेतो आणि तो स्वतःवर बसतो. आता शिक्षक कॉलनी पर्यंत गेल्यावर तिथपर्यंत पोहोचतात आणि त्याला शिक्षक कॉलनीतले लोक म्हणतात की तुला कळतं का रे, काही तुझा लहानसा मुलगा बिचारा पायी चालतोय आणि तू घोड्यावर बसलायस. मग तो काय करतो तर आपल्या मुलाला देखील घोड्यावर बसवतो आणि स्वतःही घोड्यावर बसतो. मग दोघेही घोड्यावर बसून निघतात. आता धारूरच्या थोडं बस स्टँडच्या अलीकडं पोहोचले की तिथले लोक म्हणतात, अरे तुला कळतं का काही, जनाची नाही निदान मनाची तरी धर. त्यावेळेस तुमचं दोघांचं वजन किती आणि त्या बिचाऱ्या घोड्याचं वजन किती, मग तुला कळतं का काही. मग तो काय करतो तर खाली उतरतो आणि त्या घोड्याचे 2 पाय धरतो आणि आपल्या खांद्यावर उलट टांगून चालू लागतो. आता हे दृश्य बघून सुद्धा लोक त्याची टिंगल गुडू लागतात, त्याला हसू लागतात. मग तो वैतागून म्हणतो की लोक असे कसे आहेत की नीट घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. मग तुकोबाराय म्हणतात, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया विठ्ठल विठ्ठल. आता तुकोबाराय म्हणतात की या जगामध्ये कसं वागावं हे मला कळत नाही. ते देवाजवळ प्रार्थना करतात की या जगामध्ये कसं वागावं, कारण कसंही वागलं तरी लोक नावं ठेवल्याशिवाय काही राहत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आता तुकोबाराय आणखी एक उदाहरण सांगतात की तुकोबाराय म्हणतात, जर देवाची पूजा केली तर लोक म्हणतात काय पसारा मांडून बसलाय, आणि जो देवाची कधीच पूजा करत नाही त्याला लोक काय म्हणतात तर नास्तिक. म्हणजे जो आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता निंदताती. जो फार बोलतो त्याला लोक म्हणतात तोंडाळ म्हणतात. कारण काय म्हणतात तर किती बडबड्या माणूस आहे, याचं तोंड जर खापरच असतं तर केव्हाच फुटलं असतं. म्हणून लोक त्याला वाचाळ म्हणतात. म्हणजे बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ, न बोलत सकळ म्हणती गर्वी. आता एखाद्यानं जर मौन धरलं तर त्याला लोक काय म्हणतात की जवळून जातो पण एक शब्दही बोलत नाही. म्हणजे लोक त्याला म्हणतात की किती गर्व झाला याला, म्हणून न बोलता लोक सकळ म्हणती गर्वी. आता लग्न करू जाता म्हणती हा माथला, न करीता झाला नपुंसक. तर एक उदाहरण सांगते का, एका माणसाची पहिली बायको वारली म्हणून त्याने दुसरी बायको केली. मग त्याची दुसरी बायको, आता तिला लेकरू बाळ होत नव्हतं म्हणून त्याने तिला सोडून दिला आणि तिसरी बायको केली, परंतु ती कर्कशच निघाली. आता कर्कशा तर तुम्हाला माहित असतील की कशा असतात. पुरुष मंडळी नीट लक्ष देऊन ऐका आणि नंतर मला सांगा की तुमच्या कशा आहेत. विठ्ठल आता कर्कशा कशा असतात तर त्या नवऱ्याचा एक शब्द सुद्धा ऐकत नाही. मग ती बायको देखील तशीच होती. आता तिच्या नवऱ्याचं काहीच ऐकत नव्हती. मग आता लग्न झाल्यापासून तो फारच उदास झालेला होता. तसे तर सगळेच उदास असतात पण तो जरा जास्तच उदास होता. मग तो एक दिवस गावातून जात होता, त्यावेळेस त्याचा मित्र त्याला भेटला आणि म्हणाला, काय रे मित्रा, आजकाल तू फारच उदास दिसतोय. त्यावेळेस तो त्याला सर्व हकीकत सांगतो. मग त्याचा मित्र त्याला सांगतो की तुझी बायको जे बोलन त्याच्या उलट तू करायचं, म्हणजे सगळं कसं सुईचं होईल. मग आता सगळं सुरळीतपणे सुरू झालं, गुंतर आला. परंतु मग एक दिवस याच्या वडिलांचं श्राद्ध होतं. आता याला वाटलं आपली बायको कर्कशा, मग ती श्राद्ध करायला तयार होईल का नाही. म्हणून मग तो तिला म्हणला, त्याच्या लक्षात आलं की आपल्या मित्राने काय सांगितलं, जे करायचंय त्याच्या उलट बोलायचं, म्हणजे सगळं कसं सुईचं होईल. मग तो त्याच्या बायकोला म्हणला, आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, ते आपण करायचं नाही. ती म्हणते, का नाही करायचं, मी करणार. मग तिने सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. आता तो तिला म्हणतो, तू स्वयंपाक तर बनवलास परंतु ब्राह्मणांना जेवायला बोलवायचं नाही. ती म्हणते, का नाही बोलवायचं, मी बोलवणार. मग ती ब्राह्मणांना जेवायला बोलवते. आता याला फार आनंद होतो बघा, हा फार आनंद होतो. मग तो तिला काय, आता सगळं कार्यक्रम आटोपतो. मग तो तिला म्हणतो, हे पिंड वगैरे आहे ते उखिरड्यावर टाकू का. ती म्हणती, नदी नाही का, आपल्या नदीतच टाकायचं. वाना नदी कशाला आपली, त्यासाठी नदीतच टाकायचं. मग तो म्हणतो, बरं ठीक आहे, मग तू नको जाऊ, मी जातो. मग ती म्हणते, नाही मीच जाणार. अगं तू नको जाऊ, मीच जाणार. नाही मीच जाणार. मग निघाली ही पुढे हा मागे. आता नदी जवळ आल्यावर तो तिला म्हणतो, ऐक, आता नदीपर्यंत तर आलीस परंतु पाण्यात तू जाऊ नको,
ती म्हणती नाही मीच जाणार. अगं बुडशील मी बुडणार, अगं मरशील मी मरणार. बघा ती पाण्यात जाती बुडती आणि मरती सुद्धा. मग तुकाराम महाराज मग तो म्हणतो एकदाची कटकट गेली. तुका म्हणे कर्कशा संगती दुःख उदंड फजिती. म्हणजे मग आता ते तिसरी बायको मेल्यामुळे तो चौथं लग्न करतो. मग लोक त्याला नाव ठेवू लागतात की 4 लग्न केले. किती विषयांत माणूस आहे हा. याने 4 लग्न केले. म्हणजे लग्न करू जाता म्हणती हा माथेला. आता त्याच गावामध्ये दुसरा एक मनुष्य होता पण त्याचं लग्नच होत नव्हतं. मग त्याला देखील लोक नाव ठेवायचे. काय म्हणायचे तर न करीता झाला नपुसक विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात की लग्न करू जाता म्हणती या माताला न करीता झाला नपुसक. मी दृष्टांत कशा करीता सांगितला तर जन कशा आहेत. आता जन कसे हे तुम्हाला कळलं असेल. मग तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांना लोक म्हणतात तुकोबाराय जन कसे हे आम्हाला कळलं पण आता धन का आवडू नये हे आम्हाला सांगा. मग तुकोबाराय त्यांना म्हणतात की धन कसं आहे तर धनाच्या मागे कळी काळाचा हात आहे. बघा धनाच्या मागे कळी काळाचा लाग आहे. म्हणजे धनाची या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटत आहे. तुकोबाराय म्हणतात की भक्ताला धन आवडू नये. पण मग एक उदाहरण सांगते बघा. एका माणसाला 1 लाखाची लॉटरी लागली. त्याला फार आनंद झाला बघा. मग लॉटरी लागल्यावर त्याने पैसे घेतले, तिकीट घेतलं आणि घरी आला. आता घरी आल्याबरोबर त्याला काही राहावे ना, मला लॉटरी लागली लोकांना कसं काही कळलं नाही अजून. मग त्याला काही राहावे ना, त्याने काय केलं तर सगळ्या मित्रमंडळीला बोलावलं, सगळ्यांना गावकऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना पार्टी द्यायची ठरवली. आता त्याची पार्टी देऊन झाली. त्यांना पेढे वगैरे दिले, जेवण वगैरे दिलं. त्याची पार्टी झाली. मग सर्व मित्र आता रात्र होऊ लागली म्हटल्यावर सगळे जण घरी जाऊ लागले. मग सगळे घरी गेले पण त्यातला एक मात्र तिथेच नाटक सांगून थांबला. आता नाटक सांगून तो तिथेच थांबला. मग रात्री 12 वाजता काय झालं तर हे सगळे गाढ झोपेत होते. तो जो मित्र थांबला होता तो मित्र नव्हे आता शत्रूच म्हणावं. तो जो शत्रू थांबलेला होता तो उठला आणि ज्याला लॉटरी लागली होती का त्याच्या छातीवर जाऊन बसला आणि म्हणाला चल पैसे निकाल वरना तुझे मार डालूंगा. आता मरण कोणाला हवंय बरं. मरणाला तर सर्वच जण भीतात की नाही का पाहिजे कोणाला मरण नाही ना. सर्वच मरणाला भीतात म्हणून त्याने काय केलं आता मरणाच्या भीतीने त्याने सगळे पैसे त्या शत्रूला देऊन टाकले. मग तो पैसे घेऊन निघून गेला. म्हणजे मला एवढं सांगायचं की धनासाठी लोक प्राण द्यायला सुद्धा तयार आहेत. तुका म्हणे धनासाठी देती प्राण. मला एवढं सांगायचंय की तुकोबाराय आता नाथबाबा सुद्धा म्हणतात की धनाच्या मागे 15 अनर्थ आहेत. कोणते तर चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा प्रकारचे 15 अनर्थ सांगितलेत बघा. आता माझ्या तुकोबारायांना धन आवडत नव्हतं. तुकोबाराय धनाचा स्वीकार देखील करत नव्हते. त्यांनी स्पर्श देखील केला नव्हता बघा. एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना धनाच्या स्वरूपात भेटवस्तू दिल्या परंतु तुकोबारायांनी त्याचा स्वीकार केला का तुमच्यासारखं तर नाही. तुकोबारायांनी त्याचा अस्वीकार केला आणि ते धन परत पाठवून दिलं. कारण माझ्या तुकोबारायांना धन रविता तुमाच्या रविता तुमाच्या बघा तुकोबाराय म्हणतात तेच धन जर उत्तम रीतीने मिळवलं तर त्याला मान्यता आहे. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तेच धन जर उत्तम मार्गाने मिळवलं तर त्याला मान्यता आहे. परंतु आता तुकोबारायांना लोक म्हणू लागले तुकोबाराय जनधन आवडू नये हे आम्हाला पटलं पण माता पिता का बरं आवडू नये. कारण ते तर त्या माता पितांच्या सेवेमध्ये भक्त पुंडलिकाने भगवंताला 28 युगांपासून विटेवर उभं केले आणि तुम्ही म्हणतात की माता पिता आवडू नये. बघा माऊली महावैष्णव म्हणतात की सकळ तीर्थांची अधुरी जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. मग माऊली म्हणतात की सकळ तीर्थांची धूळ ज्या माता पितांच्या चरणी ते माता पिता का बरं आवडू नयेत. तर बघा आता गणपती बाप्पांनी सुद्धा माता पितांना त्यांच्या माता पित्यांना प्रदक्षिणा घालून अग्रपूजेचा पहिला मान मिळवला बघा. आणि श्रावण बाळाच्या कथा तर सर्वांना माहितीच आहेत. परंतु तुकोबाराय म्हणतात की आपले आई वडील आहेत त्यांना आपलं हित स्वतःचं हित कळलेलं नाही म्हणून ना आवडे जनधन माता पिता. तुकोबाराय म्हणतात सगळ्यांचे आई वडील काही सारखे नसतात. काही काहींचे आई वडील कसे असतात तर सर्पिन आणि बोकासारखे असतात बघा. माता पिता जरी सर्पिन का बोका त्याचा संग सुखा बाळ न पविजे.
तर तुकोबाराय दुसऱ्या एका गोष्टीत म्हणतात की आई वडील प्रत्येक जन्मी आई वडील बदलतात. तेच आई वडील प्रत्येक जन्मी राहतात का? तर नाही, प्रत्येक जन्मी आई वडील बदलतात. तुका म्हणे काही किती म्हणो बापाई. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ना आवडे जनधन माता पिता. आता माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की कवनाचे माय बाप कवनाचे गण होत मृग जळवता जाईल रया. का आता आई वडील कसे तर मृग जळवताप्रमाणे आहेत. म्हणजे त्यामुळे तुकोबाराय का म्हणतात तर ना आवडे जनधन माता पिता विठ्ठल आता तुकोबारायांना लोक म्हणू लागले तुकोबाराय आम्हाला सगळं पटलं, आता जन धन माता पिता हे आवडू नये हे आम्हाला पटलं. मग आता तुम्हाला जग आवडत नाही म्हटल्यावर जगाला देखील तुम्ही आवडणार नाही. मग तुमच्यावर ज्यावेळेस निर्वाणीचा प्रसंग येईल, ज्यावेळेस संकटाचा काळ येईल, त्यावेळेस तुमचा सांभाळ कोण करेल? वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. तुकोबाराय म्हणतात त्याची चिंता करण्याची मला काहीच गरज नाही, कारण भगवंत कसा आहे तर भक्ताच्या रक्षणाकरिता सतत मागे पुढे उभा आहे. बघा मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आगात निवाराया. भगवंत सर्वांचं आता मागे पुढे उभं राहून रक्षण करतो. आता मागे उभं राहून कोणाचं रक्षण केलं तर गजेंद्र. बघा ज्यावेळेस गजेंद्र व गजेंद्राचा परिवार सर्वजण फिरण्याकरिता सरोवराच्या काठी आले, त्यांनी सर्व जल क्रीडा खेळले आणि ज्यावेळेस ते परत निघाले त्यावेळेस त्या गजेंद्राच्या पायाला मगराने धरून बसला. बघा मगर काही सोडत नव्हता पाय. त्यावेळेस गजेंद्र सर्व नातेवाईकांना घेऊन आलेले होते. सर्व नातेवाईकांना हाक मारू लागला, अरे मला वाचवा कोणीतरी. त्यावेळेस कोणीही यायला तयार नाही. मग आता हे 1000 वर्ष झाले पण कोणीही त्यांना वाचवत नव्हतं. आता सर्व नातेवाईक काय म्हणाले, पिकलं पाने कधी ना कधी गळून पडणार आहे, म्हणून आपण किती दिवस थांबायचं यासाठी, आपण चला वापस. मग ते जातात. त्यावेळेस त्या गजेंद्राच्या लक्षात येतं की भगवंताशिवाय आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही. त्यावेळेस गजेंद्राच्या लक्षात आलं की आता भगवंताशिवाय आपल्याला कोणीही सोडू शकणार नाही. मग गजेंद्राने भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंत तेथे आला आणि त्याचा उद्धार करून त्याला घेऊन गेला. बघा आता आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर माता द्रौपदी. बघा ज्यावेळेस तिच्यावर वस्त्रहरणाचा प्रसंग होता त्यावेळेस ती ज्यावेळेस सभेत होती त्यावेळेस तिने सगळ्यांकडे बघितलं, परंतु सगळ्यांच्या माना खाली होत्या. मग तिने काय केलं, तिच्या लक्षात आलं की आता भगवंताशिवाय आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही. मग तिने भगवंताचा धावा सुरू केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्रौपदी मातेने भगवंताचा धावा सुरू केला. मग भगवंत ज्या ठिकाणी द्रौपदी माता होती त्या ठिकाणी भगवंत सूक्ष्म रूपात आले आणि द्रौपदी मातेची साडी झाले व तिचं रक्षण केलं. गौरवी पांचाळी सभे माझी आली वस्त्रे हरणे वस्त्रे करती झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे करती झाली माऊली. भगवंताने 9999 साड्या पुरवल्या होत्या. बघा आता दुःशासन साडी ओढून ओढून थकला आणि काय म्हणाला तर साडी में नारी है या नारी में साडी है. म्हणून बघा तर भगवंताने मागे उभं राहून द्रौपदी मातेचं रक्षण केलं, गजेंद्राचं रक्षण केलं, पण पुढे राहून कोणाचं रक्षण केलं तर अर्जुनाचं. बघा ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस भगवंत स्वतः अर्जुनाचा सारथी झाला आणि अर्जुनाला पाठीमागे बसून अर्जुनाचा सांभाळ केला. म्हणजे देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. म्हणजे भगवंत कोणी आता कोणता राम्या गाडा हाकतोय का तर नाही, तर तो पूर्ण ब्रह्मांडाचा धनी होता, पूर्ण विश्वाचा धनी होता, ज्याच्या हातात सर्व सत्ता होती. असं तुझी आसतेने विदासी बोलाने, तुझी आसतेने विदासी बोलाने, तुझी आसतेने विदासी बोलाने, तुझी आसतेने विदासी बोलाने. ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, असा सत्ताधीश भगवान परमात्मा त्याने अर्जुनाच्या प्रेमामुळे अर्जुनाचा सांभाळ केला. आता काहीच साकडे पडू नये आपण याचा विचार करू तर एक वेळेस कौरवांनी चक्रव्यूह रचला होता आणि ते चक्रव्यूह जो तोडून बाहेर येईल त्याला तो सर्वात श्रेष्ठ पुरुष ठरेल, सर्वात शूर पुरुष ठरेल
अशी घोषणा देखील केली होती बघा. आता तो चक्रव्यूह तोडण्याकरिता कोणीच तयार होत नव्हतं. मग कसं तरी अभिमन्यूला तयार केलं, परंतु अभिमन्यूला फक्त आत कसं जायचं एवढंच ज्ञान होतं, बाहेर यायचं ज्ञान त्याला नव्हतं. मग त्याचाच फायदा उचलून त्याच्या शत्रूंनी काय केलं तर त्याच रणांगणावरती ठार केलं. आणि ठार केलं असताना ज्यावेळेस अभिमन्यू मृतदेहाने रणांगणावर पडलेला होता त्यावेळेस जयद्रथ तिथे आला व त्याला लात मारली. आता हे पाहून सुभद्रा आक्रोश करू लागली, विकल पडता माझे किशोर, जयद्रथे दिदला लत्ता प्रहार, धिक गांडी व धिक तुनीर, धिक युधिष्ठिर पार्थते. आता सुभद्रेचं दुःख अर्जुनाला सहन झालं नाही, म्हणून अर्जुनाने तिथे पण केला की उद्या सूर्योदयापासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत जयद्रथाला तरी ठार करीन किंवा मी तरी अग्निकाष्ट ग्रहण करीन. मग दुसऱ्या दिवशी अर्जुन उठला आणि धनुष्यबाण घेऊन जयद्रथाच्या शोधात निघाला, परंतु जयद्रथ काही सापडला नाही, कारण त्याला कौरवांनी एका गुहेत लपवून ठेवलं होतं. कौरवांनी त्याला एका गुहेत लपवून ठेवलं होतं. मग जयद्रथ सापडत नव्हता. आता सूर्य अस्ताला जायची वेळ आली, परंतु जयद्रथ काही सापडला नाही, म्हणून अर्जुनाने काय केलं तर अग्निकाष्ट रचलं. आणि आता त्या अग्निकाष्टाभोवती फेरे घेत असताना तिथे सर्वच लोक जमू लागले की अर्जुन अग्निकाष्ट कसा ग्रहण करतो हे पाहण्यासाठी तिथे जयद्रथ देखील आला बघा. मग भगवंताने काय केलं तर ज्यावेळेस अर्जुनाचा पहिला फेरा होता त्यावेळेस भगवंताने आपलं सुदर्शन चक्र सूर्याला आड लावलं आणि सर्वांनाच वाटलं की आता सूर्यास्त झाला म्हणजे अर्जुन अग्निकाष्ट ग्रहण करेल. म्हणून मग भगवंताने काय केलं तर सूर्याच्या आडुंगी हे लावलं सुदर्शन चक्र. मग अर्जुनाचे 4 फेरे पूर्ण झाले. ज्यावेळेस 5वा फेरा होता त्यावेळेस भगवंताने सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि आता भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना हाच तो सूर्य आणि हाच तो जयद्रथ, लाव धनुष्याला बाण आणि उडव एका बाणात. मग बघा मला दृष्टांत एवढ्या करीताच सांगायचं होता की काहीच साकडे पडू नये ती. आता विठ्ठल विठ्ठल आता बघा त्या भगवान परमात्मा असा प्रेमाळ भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याचं आपण एकदा भजन करू आणि सर्वांनी हात वर घ्या आणि सर्वांनी मुखाने नाम घेऊन हाताने टाळी वाजवून भगवंताचं भजन करू. विठोबा रखुबा बघा सर्वांनी प्रेमानं भजन केलं, मला आनंद वाटला. सर्वांचे धन्यवाद. आता तुकोबारायांना लोक म्हणू लागले, तुकोबाराय तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगितलं, ते आम्हाला सगळं पटलं, सगळं कळालं देखील, पण आता तुम्ही आम्हाला एक सांगा की परमार्थ नेमकं करायचा कसा, का परमार्थ कसा करावा हे आम्हाला कळत नाही, ते तुम्ही सांगा. आता ते कसं सांगा किंवा ते कर्म सांगा की ज्याच्यामुळे आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा ते कर्म सांगा की ज्याच्यामुळे आम्हाला नरकाला जावं लागेल. याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सत्य कर्म भविताय, तुका म्हणे सत्य कर्म भविताय, तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली अभय नरका जाणे. जे सत्य कर्म करतात त्यांना सहाय्य करावे, त्यात विघ्न आणल्यास नरकाला जावं लागतं. आणि सत्य कर्म हे भगवंतापेक्षा देखील सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम. आता जे कोणी भक्त असतात त्यांना जो कोणी त्रास देतो त्याला भगवंत म्हणतात त्याला नरकाला जावं लागतं. आणि भगवंताने अवतार कशासाठी घेतलाय तर संतांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्याकरिता. आता तुकोबाराय काय म्हणतात तर तुम्हाला संतांची सेवा करायची नाही ना, संतांचं सत्य कर्म नसेल करायचं तर तुम्ही करू नका, परंतु जे सत्यानं कर्म करतात, सत्यानं आचरण करतात त्यांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांची निंदा करू नका, त्यांचा मत्सर करू नका. जे भक्त भक्ती करतात त्यांच्या भक्तीत खंड पाडू नका आणि त्यांची भक्ती खंडित करू नका. विठ्ठल विठ्ठल. आता शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की आई वडिलांची सेवा करा. आता आई आपल्यासाठी काय असते बघा, एक दृष्टांत
त्यांना मुलगा बाळ काही नव्हता. मग थोडे दिवस झाले त्यांना लेकरू बाळ झालं. ज्यावेळेस मुलगा 2 महिन्याचा पोटामध्ये होता त्यावेळेस त्याचे वडील वारले. पहा, त्यावेळेस त्याचे वडील वारले. आता आई खचून गेली होती, परंतु आईने विचार केला, मी जर खचले तर माझ्या पोटातल्या बाळाचं कसं होईल. त्यावेळेस मग तिने काय केलं तर मोजमजुरी केली आणि स्वतःचं पोट भरलं. आता 9 महिने 9 दिवस झाले. मग बाळ जन्माला आलं. त्यावेळेस तिने त्या बाळाचा देखील सांभाळ केला आणि त्या मोलमजुरी करून त्या बाळाचं शिक्षण केलं. आता शिक्षण मुलगा पहिलीला होता. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी झाली. आता 10वीचा बोर्डाच्या परीक्षा देखील झाल्या आणि आता ज्यावेळेस 10वीचा निकाल लागणार होता त्या दिवशी आई फार खुश होती बघा. कारण माझ्या मुलाने 1ली ते 10वी पर्यंत गेले 10 वर्ष कुठल्याही कार्यात असो पहिलाच नंबर आणलाय. म्हटलं या देखील कार्यामध्ये माझ्या मुलाचा पहिलाच नंबर असेल म्हणून आई फार खुश होती बघा. आई फार खुश होती. मग त्या आईने काय, ती आई त्या मालकांकडे गेली, ज्या घरी काम करायची त्या मालकांकडे गेली आणि म्हणाली, मालक, आज माझ्या मुलाच्या परीक्षेचा निकाल आहे हो. आज माझा मुलगा पहिला आला असेल, 10वीच्या परीक्षेमध्ये शाळेतून पहिला आला असेल, त्यामुळे माझ्या मुलाला आज खाण्याकरिता पेढे घ्यायचे होते, 200 रुपये भेटतील का हो. त्यावेळेस त्या मालकाने देखील पैसे दिले. मग ती आई होती. मग आईने पैसे घेतले आणि घरी येत असताना तिने पेढ्याचा बॉक्स सोबत घेऊन आली. आता घरी आल्याबरोबर ती आपला मुलगा खुश होता. आपल्या मुलाने आईला सांगितलं, आई मी शाळेमध्ये पहिला आलो. मग आता 10वी पास झाला, पहिला नंबर आला. त्यावेळेस आई व मुलगा दोघेही फार खुश होते. मग आता 10वी गेली, 11वी गेली, आता 12वीची परीक्षा आली. 12वीच्या परीक्षेत देखील मुलाचा पहिला नंबर आला आणि मुलाला विदर्भामध्ये नोकरी लागली बघा. आता मुलगा नोकरी करिता गेला. ज्यावेळेस निघणार होता त्यावेळेस आई बॅग भरत होती का, त्यावेळेस आईच्या डोळ्यातून टपटप अश्रू येऊ लागले बघा. आपल्या प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा लांब जाऊ नये, परंतु आईचा आता आपला मुलगा तर लांब जाऊ नये असं वाटतं, परंतु त्याला जावं लागतं बघा. तो मुलगा निघाला आणि आता विदर्भामध्ये गेला. त्याने विदर्भामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिकडेच बायको केली, तिकडेच त्याचा संसार मांडला व आईला विसरून गेला. मग एक दिवस आईला आठवण आली आणि आईने त्याला फोन केला, परंतु तो फोन काही उचलत नव्हता. कारण त्याच्या बायकोचं सांगणं होतं की त्या म्हातारीला बोलायचं सुद्धा नाही, म्हणून मग तो फोन सुद्धा उचलत नव्हता बघा. मग त्यावेळेस त्या आईने काय केलं तर एक पत्र लिहिलं आणि त्या मुलाकडे दिलं. त्या पत्रात काय लिहिलं होतं तर, बाळा तू फोन का उचलत नाहीस आणि तू बरं आहेस का, तुला ड्युटीवर जास्त काम तर नसतं ना. बघा आईचं काळीज आहे ते. मग ते पत्र त्याच्याजवळ पोहोचतं. मग ते पत्र ज्यावेळेस त्याच्याकडे पोहोचतं त्यावेळेस तो ते पत्र घेतो आणि वाचतो. तर त्यात काय लिहिलेलं असतं, बाळा तू बरा आहेस ना, तुला जास्त नोकरीमध्ये काम तर नाही ना, तू फोन का उचलत नाहीस, असं लिहिलेलं होतं. त्यावेळेस तो मुलगा आपल्या आईला फोन करतो आणि म्हणतो, आई तुला जर एवढीच जर मला भेटायची घाई असेल तर मला बोलायची इच्छा असेल तर मला भेटायला ये इकडं. मग आई म्हणते बरं ठीक आहे. मग आईच दुसऱ्या दिवशी सकाळी निघते. मग ज्यावेळेस ती आई तिथे पोहोचते त्यावेळेस तिची सून बाहेर येते. मग ती म्हणते, अहो साहेब, मॅडम माझा मुलगा इथे राहतो. त्यावेळेस ती म्हणते, कोणता मुलगा, कोण मुलगा इथे, मला काही माहित नाही. मग ती म्हातारी बिचारी उदास होती आणि बाहेर येते, परत आपल्या गावी निघून जाते आणि आपल्या मुलाला फोन करते आणि म्हणते, काय रे, तुझा जो पत्ता सांगितला त्या ठिकाणी मी आले, परंतु तिथे एक बाई होती आणि ती म्हणाली कोणता मुलगा, कुठला मुलगा हे काही मला माहित नाही. मग तो म्हणाला, बरं ठीक आहे, मी उद्या रात्री 12 वाजता विमानतळावर येणार आहे. मग त्या आईला फार खुशी होती बघा. त्यावेळेस तो म्हणतो की विमानतळावर मला भेटायला आहे. मग ती आई विमानतळावर भेटण्याकरिता निघते. ती मोलमजुरी करून मालकांकडून पैसे घेऊन येते आणि पेढ्यांचा बॉक्स घेते. मग ज्यावेळेस ती विमानतळावर येते त्यावेळेस ती वाट बघू लागते. त्या अमेरिका देशातलं विमान कधी येतं हे वाट बघू लागते, परंतु ते विमान काही लवकर येत नाही. ती चौकशीदारांकडे जाते, सारखी चौकशा करते, परंतु ते विमान ते म्हणायचे आणखी 12 वाजता येईल, 1 वाजता येईल, 2 वाजता येईल. अशा आता 1-2 वाजता येईल असं म्हणत तर सकाळचे 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले
तरी सुद्धा त्या विमानाचा पत्ता नाही. मग ती आई उठली आणि त्या चौकशीदारांकडे गेली आणि म्हणाली, कसले चौकशीदार आहात तुम्ही की माझा मुलगा ज्या विमानाने येणार आहे तो विमानाचा पत्ता देखील तुम्ही सांगू शकत नाहीत? असे कसे चौकशीदार आहात तुम्ही? मग ती आई त्या ठिकाणी रडू लागते आणि त्यांना विचारते, अमेरिका देशातून येणारं विमान कधी येणार आहे? आता प्लीज त्यांच्या पाया पडते, परंतु ते सांगा. मग ते चौकशीदार म्हणतात की अमेरिकेतून येणारं विमान होतं, ते अर्ध्या रस्त्यातच त्याचे ॲक्सिडेंट झाला. मग त्या आई हे शब्द ऐकती आणि ती त्या ठिकाणीच आपले प्राण सोडून देते. हे आईचं काळीज असतं बघा. आता बाप आपल्यासाठी काय असतो? तर बाप बघा, एक मुलगा होता आणि एक मुलगा शाळेमध्ये रोज त्याला फार चांगले संस्कार लावत होता बाप. परंतु त्या मुलाला काय वाटायचं की आपला बाप आपल्याला सारखं वसवस करतो, सारखं हे ते कर असं तसं सांगत असतो. मग ज्यावेळेस त्याला नोकरी लागणार होती त्यावेळेस तो ज्या ऑफिसमध्ये जाणार होता त्या ऑफिसचा पहिला मजला चढला. त्यावेळेस आता वडिलांची शिकवण होती की काही पडलेलं असेल तर नीट उचलून ठेवायचं. मग तिथे एक सायकल पडलेली होती, त्याने ती सायकल उचलून नीट ठेवली. आता तो दुसऱ्या मजल्यावर गेला. आता अशीच वडिलांची शिकवण होती काय की एखादं झाड जर बाहेर पडलेलं असेल तर त्याला नीट लावून नीट कुंडीमध्ये नीट लावून ठेवावं. मग तिथे कुंडी पडलेली होती, त्याने ती कुंडी देखील नीट उचलून ठेवली. आता तिसऱ्या मजल्यावर गेला. तिसऱ्या मजल्यावर सर्व लाईट, फॅन, टीव्ही सगळं चालू होतं, परंतु तिथं हवा घ्यायला कोणी नव्हतं आणि टीव्ही बघण्याकरिता देखील कोणी नव्हतं. मग त्याने ती सर्व लाईट, फॅन बंद वगैरे, टीव्ही वगैरे बंद केलं. का केलं? तर त्याच्या वडिलांचे संस्कार असे होते. मग त्याने ते सर्व बंद केलं आणि आता आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याबरोबर ते जे साहेब होते ते काय म्हणाले, साहेब तुम्हाला या ऑफिसचा हे केलं, या ऑफिसचा चेअरमन करतो. त्यावेळेस तो म्हणतो मी तर इंटरव्ह्यू दिलाच नाही आणि तुम्ही मला कसं काय या ऑफिसचे हे बनवता, साहेब बनवता? त्यावेळेस ते साहेब म्हणतात, अरे आमचे कॅमेरे प्रत्येक मजल्यावर आमचे कॅमेरे लागलेले आहेत. आमचा इंटरव्ह्यू हाच इंटरव्ह्यू होता की संस्कारी कोण आहे, म्हणजे जो संस्कारी आहे त्यालाच त्या संस्कारी मुलांसाठीच आमचा इंटरव्ह्यू होता. म्हणून आता तुम्हाला या ऑफिसचं साहेब केलं जात आहे. त्यावेळेस तो मुलगा घरी पळत येतो आणि बापाच्या गळ्यात पडून रडू लागतो. का? तर बाबा, आज तुम्ही जर मला असे संस्कार लावले नसते तर मी आज एवढा मोठा साहेब झालोच नसतो. आता बघा, आपल्यासाठी बाप जे काही सांगत असतो ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असतो. म्हणून तरुण मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या बापाला कधीही वापस बोलू नका. सर्वांना आई वडिलांची सेवा करा. आणि एवढं बोलून मी आता कीर्तनाला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर